हॅलो एव्हरीवन. आज आपण बीकॉम थर्ड सेम बिझनेस लॉ या सब्जेक्टशी संबंधित आपण चॅप्टर 3 बघत होतो आणि त्या ठिकाणी आपण टॉपिक बघत आहोत प्रतिबंध आणि आश्वासने, कंडिशन अँड वॉरंटीज. आलं तर कंडिशन काय असतो आणि वॉरंटी काय असतो. आलं जेव्हा आपण एखादा सामान, एखादी वस्तू आपण एखाद्या मार्केटमधून घेत असतो, एका दुकानातून घेत असतो, तर तेव्हा तो आपल्याला कंडिशन, प्रतिबंध आणि आश्वासने एखाद्या वस्तूबद्दल सांगत असतो. आलं तर त्या वॉरंटी आणि गॅरंटी कंडिशननुसार आपण त्या वस्तूला हँडल करत असतो, वस्तूला त्या सांभाळत करत असतो. आलं त्या पद्धतीने तिला हाताळत असतो. ओके, तर किर्ता सावधान असावे. तर बॉयर बी वेअर ऑर केविड इम्पेटर. आलं तर केविड इम्पेटर म्हणजे काय, किर्ता सावधान. बघा अगोदर काय होता की 1950च्या अगोदर, म्हणजे 1950च्या अगोदर किंवा 2000च्या अगोदर, तर जे कस्टमर लोक होते आणि जे विक्रेता लोक होते, ह्या दोन्ही लोकांमध्ये कशा पद्धतीने व्यवहार होता ते ह्या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणजे केविड इम्पेटर म्हणजे हे त्या ठिकाणी केलेलं आहे, क्रेता सावधान असावे. म्हणजे अगोदर काय होता की जो क्रेता होता तो जो वस्तू खरेदी करत होता, तर त्या ठिकाणी त्याची जिम्मेदारी फक्त वस्तू खरेदी केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारच्या एक संधी वापस करण्याची किंवा एक आश्वासन किंवा वॉरंटीज त्यांना भेटत नव्हते. परंतु जे सेलर होते, सेलर मॅक्झिमम टाईम म्हणजे खूप जास्त वेळा कस्टमर लोकांची फसवणूक त्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून करत असते. कारण त्या ठिकाणी एकदा वस्तू विकली ते त्याच्याकडे कोणतीही जिम्मेदारी वापस करण्याची किंवा कुठल्याही वस्तूला पुन्हा परत घेण्याची किंवा त्या ठिकाणी कोणतीही जिम्मेदारी किंवा वॉरंटी, आश्वासन किंवा रिटर्नवाला, एक्सचेंजवाला आपलं कोणत्या प्रकारची एक जिम्मेदारी एक सेलर त्यावेळेस घेत नव्हते. आलं समजली गोष्ट. तर बघा ह्या ठिकाणी म्हणजे क्रेता त्या ठिकाणी टोटली फसत होता. म्हणजे त्या ठिकाणी जो क्रेता होता त्या ठिकाणी टोटली फसत होता. म्हणजे त्या ठिकाणी क्रेत्याला कुठल्या प्रकारचे अधिकार त्या क्रेडिट इम्पेटरच्या वेळेस मिळत नव्हते. आलं मग नंतर काय झालं, सेलर इम्पेट आलं. पुढे बघा, वस्तूच्या विक्रीसंबंधी सामान्यतः क्रेता सावधान असावे. आला क्रेता सावधान असे हा नियम लागू होतो, पण या नियमाचा अर्थ असा होतो की क्रेत्याने स्वतः मालाचे नीट परीक्षण करूनच घ्यावे. पण त्या ठिकाणी वस्तू खरेदी करायची असेल क्रेत्याला, तर त्या ठिकाणी वस्तूची पूर्णपणे एक चौकशी करून ती वस्तू खरेदी करावी असा कोण म्हणत आहे, ह्या ठिकाणी केविड इम्पेटर हा रूल म्हणत आहे. आला करून घ्यावे आणि मालाची प्रत उपयोगिता आणि गुणधर्म इत्यादीबद्दल पूर्ण समाधान झाल्यावरच माल खरेदी करावा. आला मालातील दोष क्रेत्याला सांगावे हे विक्रेत्याचे कर्तव्य नसते आणि नंतर त्या वस्तूत दोष असल्याचे आढळून येते. त्यावेळी त्या दोषाबद्दल विक्रेत्याला जबाबदार मानले जाणार नाही, कारण चूक क्रेत्याची आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखादी मिस्टेक केलं असेल तर त्या ठिकाणी क्रेत्याला ते एक चूक क्रेत्याची आहे समजून त्या ठिकाणी क्रेता त्या ठिकाणी विक्रेत्यावर कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन किंवा कुठल्या प्रकारची एक कंडिशन लावू शकत नाही. आला प्रतिबंध आणि आश्वासने म्हणजे काय असतात, प्रतिबंधे आणि आश्वासने काय असतात ते आपण बघू. तर बघा वस्तूच्या विक्रीबद्दल, आता वस्तू आहे तर वस्तूच्या विक्रीबद्दल क्रेत्याने सावध असावे हा नियम सामान्यपणे लागू होत असला तरी बरेचदा विक्रीच्या प्रसविधा वर्णन अथवा प्रतिबंधाच्या स्टिम्युलेशन आधारावर होत असतो. आला म्हणजे एखादी एक प्रसिद्ध असेल, एक ॲग्रीमेंट असेल, ॲग्रीमेंटच्या आधारावर जे क्रेता विक्रेताच्या त्या ठिकाणी बरेचसे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी होत असतात. आला याचा अर्थ असा की वस्तूच्या गुणाबद्दल व उपयोगाबद्दल विक्रेत्याला स्पष्ट माहिती होऊन म्हणजे ह्या ठिकाणी जो विक्रेता आहे आणि क्रेता आहे दोन्हीला ह्या गोष्टीची पूर्ण माहिती देऊन आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून वस्तू खरेदी केल्यास वस्तूतील दोषाची जबाबदारी विक्रेत्यावर येऊन पडते. आला अशा परिस्थितीत क्रेत्याने सावध असावे हा नियम लागू होत नाही. आणि क्रेता आणि विक्रेता प्रसविधातील वर्णन आणि कुठे गेला आपण, वर्ण आणि बंधनाने बांधलेले जातात. आलं अशा प्रकारचे बंधने अभिसंविधा स्टिम्युलेशन आलं एकंतर प्रतिबंध असतात किंवा आश्वासने असतात असं ह्या ठिकाणी म्हटलं आलं. तर पुढे बघूया प्रतिबंध आणि आश्वासन याची व्याख्या. प्रसंविधाच्या मूल्य उद्देशाच्या
प्रसंविधाच्या मूल्ये उद्देशाच्या पूर्तीसाठी जे बंधन आवश्यक असतात अथवा मूलभूत स्वरूपाचे असते आणि ज्याचा भाग झाल्यास प्रसंविधा सोडून देण्याचा अधिकार प्राप्त होतो त्या बंधनाला प्रतिबंध असे म्हणतात. आलं. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जो प्रसंविधा मूल्ये उद्देशाच्या पूर्तीसाठी म्हणजे एखादा ॲग्रीमेंटचा जो व्हॅल्यू आहे त्या पूर्तीसाठी जे बंधन आवश्यक अथवा मूलभूत स्वरूपाचे असतात म्हणजे जे ॲग्रीमेंट केल्यानंतर जे बंधने आवश्यक असतात त्याचा भंग झाल्यास प्रसंविधा सोडून देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आलं. मग त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने ॲग्रीमेंट केलं असेल नाही ही वस्तू ह्या वेळेसपर्यंत आहे हे आपल्याला एक एवढ्या वेळेची सर्व्हिस आहे आलं अशा पद्धतीने ॲग्रीमेंट दिलं असेल तर अशा वेळेस जो अधिकार प्राप्त होतो आणि तो अधिकार प्राप्त त्या ठिकाणी भंग झाला असेल ॲग्रीमेंट तर त्या ठिकाणी प्रतिबंधला अधिकार प्राप्त होतो. आलं. म्हणजे सोडून देण्याच्या ज्याचा भंग झाल्यास प्रसंविधा सोडून देण्याचा अधिकार प्राप्त होतो. मग त्या ठिकाणी जो ॲग्रीमेंट होतो टोटल कॅन्सल होत असतो. आलं. तर विक्रय प्रसंविधाच्या पक्षांना एखादी अट इतकी आवश्यक वाटत असेल की पूर्ण न केल्यास प्रसंविधा समाप्त होतो तर अशा परिस्थितीत प्रसंविधातील ती विशिष्ट अट प्रतिबंध ठरते. अशा प्रकारे प्रतिबंध प्रसंविधाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग समजला जातो आणि तो पूर्ण न केल्यास दुसरा पक्ष प्रसंविधा भंग झाला आहे असे समजून सत्यपूर्तीचा दावा करू शकतो. मग त्या ठिकाणी जी अट दिली आहे त्या अटीनुसार काम करत नसेल त्या ठिकाणी जी भरपाई आहे किंवा एक कंपन्सेशन आहे तो कंपन्सेशन मागण्यासाठी तो दावा करू शकतो. आलं. हे तुम्हाला ऑप्शन घ्यायचे आहेत. आला. ह्या ठिकाणी साधं दिलं आहे तुम्हाला ऑप्शन घ्यायचे आहे. तर पुढे नंबर नेक्स्ट प्रतिबंध आणि आश्वासन यातील फरक. आता प्रतिबंध आणि आश्वासन यातील फरक कोणते आहेत तिथं आपण बघू. तर विक्रेत्या प्रसंविधाचा भंग झाल्यास क्रेता आणि विक्रेता यांचे अधिकार निश्चित करण्यासाठी प्रतिबंध आणि आश्वासन यातील फरक पाहणे आवश्यक आहे. तो असा. आला. नंबर 1 आहे प्रसंविधाच्या मुख्य उद्देशाच्या पूर्तीसाठी. आता एखादी ॲग्रीमेंट असेल त्याचा मुख्य उद्देश काय असेल की तो ॲग्रीमेंट पूर्ण कंप्लीट होतपर्यंत त्या ठिकाणी दोन्ही व्यक्ती एके पार्टी इकडे तिकडे जाता येत का नाही पण पूर्तीसाठी प्रतिबंध आवश्यक समजले जातात. तर आश्वासने मुख्य उद्देशाच्या पूर्तीसाठी सांपार्श्विक अथवा गौण रूपाने असतात. आलं. म्हणजे ह्या ठिकाणी दोन्ही व्यक्ती एक बरोबर म्हणजे समान रूपाने काय असतात त्याचे भागीदारी असतात असं त्याने म्हटलं आहे. आलं. नंबर 2 आहे प्रतिबंधाचे पालन झाले नाही. आता प्रतिबंधाचे म्हणजे ॲग्रीमेंटचे किंवा एक वॉरंटीचे पालन झाले नाही तर निर्दोष असलेल्या पक्षाला आता निर्दोष ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीनं दोन्ही व्यक्तीने काय केलं असेल त्या ठिकाणी वॉरंटी घेतलं असेल पण एखाद्या व्यक्तीने त्यांना पालन केलं नसेल तर अशा वेळेस तो एखादा व्यक्ती निर्दोष झाला असेल. आलं. असलेल्या पक्षाला विक्रयाच्या प्रसंविधा सोडून देण्याचा किंवा त्यागण्याचा अधिकार असतो. आलं. पण आश्वासनाचे पालन झाले नाही तरी निर्दोष पक्षाला प्रसंविधाचा त्याग करता येत नाही. आलं. आश्वासन आणि ॲग्रीमेंट याबद्दल आपण दिला आहे वॉरंटीज अँड ॲग्रीमेंट. पुढे नंबर 3 आहे प्रतिबंधाचा भंग झाल्यास. आता प्रतिबंध म्हणजे काय आहे या ठिकाणी आश्वासन वॉरंटीज प्रतिबंधाच्या ठिकाणी काय दिलं होतं कंडिशन. प्रतिबंध म्हणजे काय कंडिशन म्हणजे प्रतिबंधाचा भंग झाल्यास निर्दोष पक्षाला प्रसंविधाच्या निष्पादनापासून मुक्ती मिळते. आलं. प्रतिबंधाचा भंग झाला असेल तर निर्दोष पक्षाला प्रसंविधाच्या निष्पादनापासून मुक्ती मिळते आणि शिवाय दोषी पक्षावर अभियोग चालवून क्षतिपूर्ती मागता येतो. म्हणजे जो पक्ष दोषी राहील त्याच्याकडून एक पक्षावर काय करू शकतो आपण ऑब्जेक्शन घेऊन काय करतो आपण शकतो एक त्याच्याकडून एक क्षतिपूर्ती किंवा एक कंपन्सेशन मागता येऊ शकते. आलं. परंतु आश्वासन म्हणजे काय आहे वॉरंटीमध्ये भंग झाला असेल तर असल्यास निर्दोष पक्षाला प्रसंविधाच्या निष्पादनाच्या उत्तरदायित्वातून मुक्ती मिळत नाही. फक्त क्षतिपूर्ती मागण्याचा अधिकार त्याला राहतो किंवा प्राप्त होतो. आलं. त्या ठिकाणी पूर्णपणे मुक्ती भेटत नाही पण एक क्षतिपूर्ती किंवा एक कंपन्सेशन मागण्याचा अधिकार त्याला मिळत असतो. आलं. नंबर 4 आहे प्रतिबंधाचा भंग. आता प्रतिबंध म्हणजे काय कंडिशनचा भंग झाला असेल. भंग हा आश्वासनाचा भंग मानता येतो.
म्हणजे त्या ठिकाणी एखादी कंडिशनचा भंग झाला असेल तर त्याला आपण वॉरंटीचा सुद्धा भंग मानता येतो. आला. परंतु आश्वासनाचा भंग हा प्रतिबंधाचा भंग समजता येत नाही. परंतु एक्झाम्पलमध्ये जो वॉरंटी आहे याची भंग झाली असेल तर त्या ठिकाणी आपण एक प्रतिबंधाचा भंग झाला आहे असं समजू शकत नाही. तर पुढे नेक्स्ट टॉपिक प्रतिबंध हे आश्वासन आहे असे केव्हा समजले जाईल. एखादा जे कंडिशन आहे ही आश्वासन म्हणजे एक वॉरंटीज आहे आपण केव्हा समजू त्यासाठी आपल्याला पुढे काही पॉईंट आपल्याला वाचून घ्यायला लागतील. तर नंबर 1 आहे विक्रेत्याने पूर्ण करायच्या एखाद्या अटीच्या. आता विक्रेता काय करतो आपली अटी पूर्ण करतो कोणासमोर कस्टमर समोर. तर एखाद्या अटीच्या आधारावर विक्रेत्याच्या प्रसविधा अवलंबून असेल तर क्रेता तो प्रतिबंध सोडू देऊ शकतो किंवा त्या प्रतिबंध भंगाला आश्वासन भंग मानू चालू शकतो. ओके. नंबर 2 आहे जर विक्रेत्याच्या प्रसविधा विभक्त करण्यायोगे जोगा ह्या ठिकाणी चुकीचं लिहिलं आहे जोगे पाहिजे होता निश्चित. जर विक्रेत्याच्या प्रसविधा विभक्त करण्याजोगा नसेल आणि क्रेत्याने संपूर्ण माल किंवा काय हिस्सा स्वीकारला असेल. आला. क्रेत्याने संपूर्ण माल किंवा काही हिस्सा स्वीकारला असेल म्हणजे एक्झाम्पलमध्ये एखाद्या व्यक्तीला 100 युनिट घ्यायचे असेल त्या ठिकाणी 75 युनिट घेतलं असेल किंवा 50 युनिट घेतलं असेल किंवा पूर्ण 100 घेतलं असेल काही हिस्सा स्वीकारला असेल अथवा त्याचे स्वामित्व क्रेत्याकडे गेले आहे अशा विशिष्ट मालाबद्दल विक्रय प्रसविधा झाला आहे असेल तर अशा परिस्थितीत विक्रेत्याने पूर्ण करायच्या एखादी प्रतिबंधाचा भंग केवळ आश्वासनाच भंग आहे असं समजता येईल. आला. समजता येते आणि त्याला वस्तूचा प्रदान न घेणे अथवा प्रसविधा त्यागण्याचा अधिकार समजता येणार नाही. आला. ठीक आहे. नंबर 3 होतं प्रसविधाचे निष्पादन अशक्य झाल्यास. तर जो ॲग्रीमेंट आहे त्याच्या निष्पादन अशक्य झाल्यास अथवा इतर कोणत्याही कारणाने प्रसविधातील प्रतिबंधाचे पालन करण्यातून सूट दिली म्हणजे तो ॲग्रीमेंट करण्यासाठी काही प्रतिबंधामध्ये काही सूट दिली असल्यास प्रतिबंध आश्वासन ठरते. प्रतिबंध काय ठरतो एक आश्वासन ठरतो एक वॉरंटीज ठरतो. नंबर 4 आहे मालाचे स्वामित्व. तर मालाचे स्वामित्व प्राप्त झाल्यावर क्रेता तो विशिष्ट माल तृतीय पक्षाला विकून. आता मालाचे स्वामित्व प्राप्त झाल्यानंतर क्रेता आपल्या जो इन्स्टॉलमेंट पेड करण्याच्या अगोदर तो विशिष्ट माल तृतीय पक्षाला विकून टाकत असेल तर प्रतिबंधाचा भंग हा आश्वासन भंग समजले जाईल. ओके. म्हणजे या ठिकाणी दोन्ही भंग त्या ठिकाणी होईल.